आठवण म्हणून, प्रतीक म्हणून आपण झाडाचं रोपटं देतोय. मित्रांनो, बोलायला बरंच काय आहे, परंतु एक संस्कृत सुभाषित घेऊन मी थांबतो. शतेषु जाबते सूर सहस्रशिषु पंडिता वक्ता दस सहस्रशु दाता भवती वानवा. 100त एखादा वीर जन्माला येतो किंवा मिळतो, 1000त एखादा पंडित, 10,000त एखादा वक्ता जन्माला येतो. परंतु दाता हा जन्माला येईल किंवा अवतीभोवती असेलच असं नसतं. परंतु आपलं भाग्य असं की आपल्यासमोर इतके दाते बसलेले आहेत. आपला बहुमूल्य वेळ देणारे डॉक्टर मयूर पाटील सर व देशमुख सर हे आपल्यासाठी दातेच आहेत, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या बाविस्कर वाचनालयातून अनेक अधिकारी घडले. हे वाचनालय सुरू झालं. असे नोबल फ्रेंड सर्कलचे सर्व कार्यकर्ते, बाविस्कर वाचनालयाचे सर्व पदाधिकारी यांनी एवढा मोठा स्पेस आपल्यासाठी निर्माण करून दिला. अतिशय माफक दरात आपल्याला वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिली, हे सुद्धा दातेच आहेत. जे आपला महत्त्वाचा वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत आणि जे आपल्या ज्ञानाचं दान इथं देणार आहेत, हे सुद्धा आपल्यासाठी दातेच आहेत. मित्रांनो, ज्यांच्या बळावर 2020 मध्ये डॉक्टर अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की भारत महासत्ता होईल, ते तरुण इथं बसलेले आहेत. ज्यांनी सांगितलं होतं की 100 तरुण द्या, मी जग बदलून दाखवेल, अशी स्वामी विवेकानंदांची जयंती इथे येते 12 जानेवारीला. ज्या तरुणांबद्दल बोललं गेले ते सगळे तरुण इथं बसलेले आहेत आणि ते तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून हा आजचा कार्यक्रम आपण साजरा करतोय. या सर्व दात्यांकडनं आपल्याला फक्त एकच घ्यायचं आहे. मला परत एक ओवी आठवते, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. यांच्याप्रमाणे आपणही भविष्यात दाते होऊया, एवढं आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. समोर बसलेलं भारताचं भविष्य आणि व्यासपीठावर बसलेलं वर्तमान भविष्य. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं ही आपली संस्कृती आहे.